इलेक्ट्रिकल सेकंड सेमिस्टरला आहात ना, मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण FEE चे IMP क्वेश्चन्स बघत आहोत आणि ऑलरेडी 2 युनिटचे IMP क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2 याचे व्हिडिओ YouTube वरती अपलोड केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ते 2 व्हिडिओ बघितलेले नाहीत ते 2 व्हिडिओ बघून घ्या आणि हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा, जेणेकरून ह्या पूर्ण प्रश्नांचा, या पूर्ण क्वेश्चन्सचा येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 3 या युनिटचे आपण IMP क्वेश्चन्स बघणार आहोत. FEE म्हणजे फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्ट मध्ये युनिट नंबर 3 आहे कॅपॅसिटर अँड बॅटरी, राईट. या युनिट वरचे सगळ्यात जे IMP आहेत, ठीक आहे, ते क्वेश्चन्स आपण बघणार आहोत 1 बाय 1 आणि त्यासोबत प्रत्येक क्वेश्चन किती मार्कला येऊ शकतो तुम्हाला फायनल पेपर मध्ये ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1, स्टेट टाइप्स ऑफ बॅटरी. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये बॅटरीचे टाइप्स लिहायचे आहेत. हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कला येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, गिव्ह 2 टाइप्स ऑफ कॅपॅसिटर अँड गिव्ह 1 एक्झाम्पल ऑफ ईच. बघा, ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, कॅपॅसिटरचे 2 टाइप्स लिहायचे आहेत आणि त्या प्रत्येक कॅपॅसिटरचं एक्झाम्पल लिहायचं आहे, राईट. हा सुद्धा प्रश्न 2 मार्कसाठी आलेला आहे. हे 2 मार्कचे जे प्रश्न आहेत तुम्ही 1 ते 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करू शकता आणि त्या ठिकाणी 2 मार्क घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 1 जो आहे, सॉल्व्ह एनी 5 7 दिलेले असतात तुम्हाला, तर ते 5 चे 5 तुमचे करेक्ट यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 10 पैकी 10 मार्क मिळायलाच पाहिजे, राईट. कारण क्वेश्चन नंबर 1 मध्ये पूर्ण युनिटचे 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला, युनिट नंबर 1 चा 1 किंवा 2, युनिट नंबर 2 चा 1 किंवा 2 प्रश्न, किंवा 3 च 1 किंवा 2, किंवा 4 च 1 किंवा 2, किंवा 5 च 1 किंवा 2 असे प्रश्न येतात आणि एकदम इझी असतात, राईट. तर हे या प्रश्नाचे मार्क्स तुम्ही जाऊ देऊ नका, राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ अ प्रॅक्टिकल सेटअप टू प्लॉट चार्जिंग अँड डिस्चार्जिंग कर्व ऑफ कॅपॅसिटर थ्रू अ रजिस्टर, ड्रॉ द कर्व. हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्कला किंवा 6 मार्कला बऱ्याच वेळेस आलेला आहे, तुम्हाला सुद्धा येऊ शकतो. चार्जिंग आणि डिस्चार्जिंग जो कॅपॅसिटर आहे त्याचा कर्व आपल्याला काढायचा आहे, राईट. प्रॅक्टिकल सेटअप तुम्ही प्रॅक्टिकल सुद्धा ह्याचं केलं असेल. FEE चे जे प्रॅक्टिकल झाले, तुम्ही जे मॅन्युअल वगैरे लिहिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कॅपॅसिटरचं प्रॅक्टिकल केलेलं असेल. एकदा मॅन्युअल मध्ये सुद्धा बघून घ्या कर्व त्याचे, ठीक आहे. त्या कर्वची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये ते कर्व ऍज इट इज ड्रॉ करता यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर विथ द हेल्प ऑफ डायग्राम. हा प्रश्न 6 मार्कला आलेला आहे. काही क्वेश्चन्स पेपर मध्ये हा प्रश्न 4 मार्कला सुद्धा आलेला आहे आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये सुद्धा हा 4 किंवा 6 मार्कसाठी येऊ शकतो. डिराइव्ह द एक्सप्रेशन एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर म्हणल्यानंतर तुम्हाला इथे डायग्राम पण काढायला सांगितलेले आहे आणि इक्वेशन पण डिराइव्ह करायला सांगितलेलं आहे आणि एक्सप्लेन पण करायचं आहे, राईट. तर हे पूर्ण तुम्हाला डिटेल मध्ये लिहायचं आहे, तरच या ठिकाणी तुम्हाला 6 मार्क मिळतील, राईट. तर स्टेप बाय स्टेप प्रश्नामध्ये प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नानुसार काय काय विचारलेलं आहे त्यानुसार प्रश्न सॉल्व्ह करायचे, घाई करायची नाही, ठीक आहे. काही काही विद्यार्थी अर्धवटच क्वेश्चन वाचतात आणि आन्सर लिहायची घाई करतात. पूर्ण क्वेश्चन व्यवस्थित वाचा, पूर्ण क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, मगच आन्सर लिहायला स्टार्ट करा, ठीक आहे. तर याचा फायदा तुम्हाला आउट ऑफ मार्क घेण्यासाठी होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपकी बार FEE पार, ठीक आहे. तर यावेळेस आपल्याला FEE पार करायचं आहे आणि FEE मध्ये 70 आउट ऑफ 70 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत, ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन्स बघू आपण, याचे IMP क्वेश्चन्स युनिट नंबर 3 चे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना व्हिडिओची लिंक जी आहे ते शेअर करा. तुमचे जे फ्रेंड्स व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये शेअर करा. जसं तुम्हाला फायदा होतो ह्या IMP क्वेश्चन्सचा, तसंच तुमच्या फ्रेंड्सना पण व्हायला पाहिजे.
आणि आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि ह्या पूर्ण क्वेश्चनची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही लिंक वरती क्लिक करा आणि ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. त्यावरती त्या ग्रुपवरती याचे PDF मिळतील तुम्हाला, राईट. आणि आपले ऑनलाईन क्लासेस आहेत. ऑनलाईन क्लासेसचा ॲप आहे मेड फॉर पॉलिटेक्निक. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑनलाईन क्लासेसच्या ॲपची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन पेपर, सिलेबस असं काही फ्री मटेरियल जे आहे ते त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 5, राईट द इक्वेशन ऑफ एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. 2 मार्कला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला याच्या अगोदर डिराइव्ह एक्सप्रेशन ऑफ कॅपॅसिटर असा प्रश्न, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर असा प्रश्न होता. ठीक आहे, 4 किंवा 6 मार्कला. फक्त बघा प्रश्न काय विचारलाय आणि किती मार्कला आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न तुम्हाला फक्त ह्या प्रश्नामध्ये इक्वेशन लिहायचं आहे, बाकी काही लिहायची गरज नाही. ना डायग्रामची गरज आहे, ना एक्सप्लेनेशनची गरज आहे, फक्त इक्वेशन, राईट. ह्या इक्वेशनला तुम्हाला 2 मार्क्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, डिराइव्ह अँड इक्वेशन फॉर कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सिरीज मध्ये कॅपॅसिटर असतील तर त्याचं एक्सप्लेनेशन आहे आणि पॅरलल मध्ये कॅपॅसिटर्स असतील तर त्याचं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, तर डायग्राम ड्रॉ करून ते एक्सप्लेन करायचं आहे तुम्हाला. तर अशा टाइपचा जो क्वेश्चन्स आहे फायनल पेपरला तुम्हाला 4 मार्कला येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, स्टेट अँड एक्सप्लेन ब्रेकडाउन व्होल्टेज अँड डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ कॅपॅसिटर. ऑल्सो स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग ब्रेकडाउन व्होल्टेज. हा प्रश्न तुम्हाला 6 मार्कला आलेला आहे. बघा काय काय विचारले तुम्हाला. स्टेट अँड एक्सप्लेन ब्रेकडाउन व्होल्टेज. ब्रेकडाउन व्होल्टेज म्हणजे काय आणि ब्रेकडाउन व्होल्टेज एक्सप्लेन करायचं आहे तुम्हाला. आणि डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ कॅपॅसिटर हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. आणि स्टेट द फॅक्टर अफेक्टिंग ब्रेकडाउन व्होल्टेज. असे कोणकोणते फॅक्टर्स आहेत की ब्रेकडाउन व्होल्टेज ला त्याच्यावरती अफेक्ट करतात, राईट. तर हे 3 पार्ट मध्ये हा प्रश्न आहे. 2-2-2 असं डिवाइड झालेलं आहे मार्कचं डिस्ट्रीब्युशन, राईट. तर हा 6 मार्कला प्रश्न आहे तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, डिफाइन कॅपॅसिटन्स अँड स्टेट इट्स युनिट. ठीक आहे, कॅपॅसिटन्सचे डेफिनेशन लिहायचं आणि तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कॅपॅसिटन्सचं युनिट सांगा. बघू कोणाकोणाला सांगता येते. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, विथ अ नीट स्केच एक्सप्लेन द वर्किंग ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरची डायग्राम काढायचा, कॅपॅसिटरचा सिम्बॉल काढायचा, पूर्ण कॅपॅसिटर बद्दल तुम्हाला जे जे माहिती आहे ते पूर्ण लिहायचं. ठीक आहे, कॅपॅसिटरला कशाने डिनोट करतो, कॅपॅसिटर कशात मेजर करतो, कॅपॅसिटन्सचं युनिट काय आहे म्हणजेच कशात मेजर करतो. ठीक आहे, हे पूर्ण तुम्हाला या प्रश्नामध्ये लिहायचं आहे. 4 मार्क साठी हा प्रश्न तुम्हाला फायनल पेपरला येऊ शकतो आणि बऱ्याच पेपरमध्ये आलेला सुद्धा आहे. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ लीड ऍसिड बॅटरी विथ अ नीट डायग्राम. हा सुद्धा खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे आणि तुम्हाला सुद्धा रिपीट होऊ शकतो. त्यामुळं या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, क्वेश्चन लिहून घ्या, आन्सर व्यवस्थित लिहा. काही जर तुम्हाला कुठं अडचण येत असेल, काही समजत नसेल, काय लिहायचं आन्सर मध्ये, किती लिहायचं हे जर कन्फ्यूज होत असेल तर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर गायडन्स करेल. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 11, डिफाइन डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ फॉर अ कॅपॅसिटर अँड गिव्ह इट्स युनिट. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथची डेफिनेशन लिहायचं आहे आणि त्याचा युनिट लिहायचं आहे. ठीक आहे, युनिट कोणाकोणाला येते आपण चेक करू. ज्या ज्या विद्यार्थ्यांना युनिट येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून मला सांगा, राईट. नेक्स्ट, लिस्ट द डिफरंट टाइप्स ऑफ बॅटरी विथ इट्स वन ऍप्लिकेशन. वेगवेगळ्या टाईपच्या बॅटरीचे प्रकार लक्षात ठेवा आणि त्या प्रत्येक बॅटरीचं ऍप्लिकेशन लक्षात ठेवा. ठीक आहे, तर असे क्वेश्चन्स तुम्हाला कधी कधी एका मिनिटामध्ये 2-2 मार्क्स तुम्हाला देऊन जातात. ठीक आहे, मग आपल्याला असेच मार्क ह्या ठिकाणी कलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे, 1 मार्क म्हणजे 2 मार्क, 4 मार्क, 6 मार्क असं. एक प्रश्न सॉल्व्ह केला तर त्या प्रश्नाचे पूर्ण मार्क्स आपल्याला घ्यायचे आहेत, अर्धेवट मार्क घ्यायचे आहेत. 2 मार्काचा प्रश्न सॉल्व्ह केलं
तर एक तरी पडेल असं म्हणू नका. 2 मार्क सॉल्व्ह केलात ना 2च मिळायला पाहिजे. 4 मार्काचा प्रश्न सॉल्व्ह केलात ना 4 मार्कच पडायला पाहिजे. 6 मार्काचा प्रश्न सॉल्व्ह केलात ना 6 मार्कच पडायला पाहिजे. राईट, अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला असे आउट ऑफ मार्क मिळतील. आणि ह्या युनिट नंबर 3 वरती बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर आम्ही प्रॉब्लेम कोणकोणत्या टॉपिक वरती करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, 3rd युनिट मध्ये कॅपॅसिटर कनेक्टेड इन सिरीज या पॉइंट वरती तुम्ही प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. कॅपॅसिटर कनेक्टेड इन पॅरलल या पॉइंट वरती प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. आणि एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर या पॉइंट वरती प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर ह्या तिन्ही वरती जरी प्रॉब्लेम तुम्ही 10 प्रॉब्लेम जरी व्यवस्थित प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला एक्झाम मध्ये कोणताही प्रश्न येऊ द्या, कोणताही, तो तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. तर हे होते आपले युनिट नंबर 3 चे IMP क्वेश्चन्स. राईट, तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत FEE बद्दल ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. आणि आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. आणि आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.